चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो। या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते। आता आपण इथं संत दर्शन करणार आहोत। संत दर्शन म्हणजे सगळे पुरातन काळातले जे आहेत ते आपल्याला याच्यात बघायला भेटणार आहे। आणि हा संध्याकाळचा व्ह्यू आहे, खूप छान आहे। आणि जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर त्याचीही सोय इथे केलेली आहे। इथे हॉटेल आहे, चहा, कॉफी, मिसळ, पावभाजी हे सगळं आहे इथे, आपण बघू शकता। आपण आता हे संत दर्शन करायला जाणार आहोत आणि इथे तिकीट आहे पर पर्सन 200 रुपये आहे। तुम्ही बघू शकता 10 वर्षा मुलाखाली 100 आहेत आणि 10 वर्षा पुढील सगळे 200 रुपये आहेत। चलो अब हम जा रहे घूमने। चला आपण तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया। पण मग तो चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया। ही बघा गुफा सारखा आहे, खूप सुंदर असा आहे। ओहो हा पुतळा आहे। चला 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 आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे। चला बाय। इथे पहिले दर्शन आपले गणपतीचं होतंय। हा खूप मोठा गणपती आहे, बघू शकता तुम्ही, खूप मोठा गणपती आहे। इथे जाणार आहे दर्शनाला आणि इथे आता दर्शन घेणार आहे। हा खूप 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 मोठा गणपती आहे। इथे माकडे अवेलेबल आहेत, खूप सुंदर असं दृश्य केलेलं आहे त्यांनी, खूप सुंदर असं दृश्य केलेलं आहे। इथे असं आहे की आपण बघू शकता, असं छान एकदम थंडगार असं वाटतोय। चला आता पुढे जाऊया। पुढे काय आहे नक्की बघा। सिंह आहे, हा खूप मोठा सिंह आहे। चला अजून पुढे बघूया आपल्याला काय बघायला भेटणार आहे। संत दर्शनाची तर तिकीट काढले आहेत आपण, आता नक्की काहीतरी एक्सपेन्स असेल, काहीतरी न्यू बघायला भेटेल आपल्याला आणि मी तुम्हाला सगळी माहिती देईन याबाबत। पूर्ण गुफा आहे, पूर्ण खूप मोठी गुफा आहे आणि आम्ही चाललोय आणि इथे काहीच नाहीये पूर्ण।
पूर्णच आहे. आता आपण बघूया काय आहे पुढे. एक्सलेंट. खूप मोठा शंकर आहे. खूप खूप मोठा शंकर आहे. हा शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या समोर असा हा नंदी आहे. खूप मोठा असा नंदी आहे आणि तसं खूप मोठा शिव पार्वती आहे. खूप सुंदर असा नजारा आहे. तर आता कंटिन्यू करूया. आता पुढे बघूया काय आहे. शिव पार्वती तर बघितलंच आपण. खूप मोठा असं शिव पार्वती होतं. आता मे बी काहीतरी जंगलचं आहे थीम. हा वाव. जंगल आहे असं म्हणजे जुन्या युगातलं असं काहीतरी. झाडे, वडाची झाडे वगैरे असं. खूप पक्ष्यांचे आवाज आणि छान छान डेकोरेशन केलंय असं. खूप छान आहे. मला वाटतंय मे बी हे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. काशीला जाण्याची अंध आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसून जंगलातून प्रवास करताना श्रावण बाळ आहे. हे श्रावण बाळचं उत्कृष्ट असं मूर्ती रेखाटली आहे. खूप छान आहे. इथे आईवडिलांची सेवा करताना संत रविदास, जे आईवडिलांना हे नको होण्यासाठी त्यांनी केसांना रस्सी बांधून ते चप्पल विणण्याचे काम करत आहेत. बाजूला त्यांचा कुत्रा झोपलाय आणि आईवडिलांसाठी ते पाळणंही करत आहेत. त्यांना म्हणजे काही जाग नको यायला म्हणून. आता असं बांबू सापणा. अरे वा, उत्कृष्ट असं 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 वा. चलिये. खूप छान बांबूचं केलेलं आहे आणि इथे भक्त पुंडलिक आहे. छान असं त्यांचं घर दाखवलेलं आहे. भांडी, पुरातन काळातील भांडी, साडी, कपडे, चूल. तसं त्यांची चला त्यांचे आई वडील त्यांच्या मांडीवर झोपल्यात आणि जे विठोबा घरात आले होते आणि त्यांनी की बघ मागे मी आलोय म्हणून भक्त पुंडलिकाने जेव्हा वीट दिली होती तो हा दृश्य दाखवलेला आहे. खूप छान आहे. वैद्य सांगण्याप्रमाणे अंध आईवडिलांच्या डोळ्यावर औषध लावल्यानंतर सूर्योदय झाल्याशिवाय हलायची नाही अशी सेवा करत असताना आईवडिलांची सेवा करताना मुलगा त्यांची परीक्षा घेण्यासाठी द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यांच्या झोपडीत दाराशी येऊन पुंडलिक म्हणाला, मी तुला भेटायला आलो आहे. त्यावेळी भक्त पुंडलिक म्हणतो, सूर्योदयापूर्वी मी उठू शकत नाही, तोपर्यंत त्या विटेवरच उभा राहा. हाच तो सीन आहे. चला पुढे जाऊया. इथेही विठोबा दिसतोय आणि नामदेवाचे बोल इतके निर्मळ आणि अंतःकरणापासून निघाले होते. बाळ नामदेवांचा बाळ हट्ट. नैवेद्य देताना देवाला देऊन ये असे आईला सांगितले. आल्यावर बाला नामदेव देवासमोर जाऊन देवापुढे हट्ट करू लागतो की तू जेवूनच घे, त्याशिवाय मी जाणार नाही. त्यासाठी विठ्ठलाला जेवायला आलेला व बाळ हट्ट पूर्ण केलेला आहे. म्हणजे विठ्ठलाचा हट्ट पूर्ण करतोय बाळाचा, की बाळाने सांगितलं होतं की तू जेवच. तो हा दृश्य आहे. खूप मोठा. चला पुढे जाऊया आता. ही विठ्ठलाची मूर्ती आहे. जाता दळत आहेत. हे बघा पूर्ण म्हणजे संत याच्यातला आहे. छान भांडी, पाणी वगैरे छान असे. आणि हा विठ्ठल आहे जो जनाबाई बरोबर दळण दळतोय. नामदेवांच्या घरातील दासी आहोत असे जनाबाईला जाणले. तिने विठ्ठलाचे मायबाप मानले होते म्हणून पांडुरंगाची मायेभावे भक्ती करीत नामदेवाच्या घरातील कामे निपटून करीत असे. तिच्या हक्केमध्ये व्याकुळ होती. कामं करताना थकली की मन प्रत्येक पांडुरंग जनाबाईला दळण
कण्णळ गोऱ्याचे वेचून आणायचा, पाणी भरून देस मदत करीच. एकीकडे कामे करता करता जनाबाई पांडुरंगाशी गप्पा गोष्टी करत होती. असे पांडुरंग जनाबाईला मदत करतात. ताटी उघडा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांसाठी मुक्ताई असावी, ती दरवाजा उघड म्हणून अशी ज्ञानेश्वरांना हाक मारते. आणि हे ज्ञानेश्वर इथे बसले आहेत आपल्या कुटीमध्ये. हे पाण्या पिण्यासाठी थोडे मडके आहेत आणि ही त्यांची कुटी आहे. छान आहे, छान बनवलं आहे. चला आता पुढे बघूया. आता इथे चांगदेवांचा गर्वहरण. चांगदेव महाराज आपला वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी वाघावर बसून नाग घेऊन माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला निघाले. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांना मुक्ताई सोपान निवृत्ती एक पाकड्या भिंतीवर बसले होते. त्यांना चांगदेव महाराज त्याच्या भेटी येत जावे म्हणून याचल भिंतीला त्यांनी आदेश दिला. त्यावेळी ती निर्जीव भिंत आकाशात चारही भावंडांना घेऊन निघाली व चांगदेवाच्या समोर येऊन थांबली. चांगदेव हे पाहिल्यावर त्यांना अहंकार गळून पडला व ते माऊलींना शरण आले व म्हणाले, निर्जीव भिंतीवर आपली हुकूमत ते साबत माझ्या 1400 वर्ष मी फुकाट जगलो, पण मला आपले शिष्य करून घ्या अशी विनंती करताना हे चांगदेव ज्ञानेश्वरांच्या पायी आहेत. बघा खूप छान आहे. संत एकनाथांची मनावत. काशी विश्वेश्वरवरून एकनाथ महाराज अनेक ब्राह्मण गंगेचे पवित्र पाणी घेऊन पैठणला येत असताना एका दुष्कर भागात एक गाढवीन पाणी पिण्यासाठी तडफडत असताना दिसून आली. तेव्हा संत एकनाथांनी आपल्या काशीवरून आणलेलं पाणी त्या गाढविनीला पाजत आहे. ते बघा छान असं केलेलं आहे. हे संत जातीभेद मानत नव्हते आणि इथेही छान असं बाळ खेळताना दाखवलेलं आहे दृश्य. भक्त संकटाच्या काळी देव धावून आले. तेवर या गावी संत शिरोमणी गोबर काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात प्रच्छाद घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले. त्यावेळी स्वतः पंढरीचा राणा विठोबा व माता रुक्मिणी आपले प्रिय भक्त गोर कुंभार यांच्या घरी गडमाकडी बनवण्याचे काम करू लागले व माता रुक्मिणी पाणी भरू लागली व विठ्ठू मदत करू लागली. हे ते दृश्य आहे. रखुमाई पाणी भरतायत आणि विठ्ठल हे आपलं कुंभाराचं काम करतायत आणि दोन्ही हात गेलेले आहेत कुंभाराचे. त्या मदतीसाठी कुंभारीच्या मदतीसाठी स्वतः विठ्ठल इथे आले आहेत. हे हे पांडुरंगाचे नामस्मरण करताना काही काम असताना ते नेहमी पांडुरंग पांडुरंग असे म्हणत असत. झाडाखाली बसून ते पांडुरंगाचेच नामस्मरण करत आहेत. हा छान दृश्य आहे. ही बैलगाडी दाखवलेली आहे. गाय आहे त्यांच्या जवळ. इथे गाय बसलेली आहे. छान असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांची भेट. शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. तो हा दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. ही सखू आहे जी विठ्ठलाच्या चरणी आपलं सर्व सामर्थ्य करून बसली आहेत.
आत्मचरण समर्पण करत आहेत. ही संत सकू आहे आणि हे विठ्ठलाचं मंदिर आहे. गजानन महाराजांचा चमत्कार. काही साधू महाराज गजानन महाराजांना हे ढोंगी आहे असे सिद्ध करण्यासाठी व गावकऱ्यांना दाखवण्यासाठी शेवटी गावी आले आणि महाराजांचा वाद घालू लागले. त्यावेळी महाराजांनी बिगर काडीची चिलीम पेटवली व चमत्कार दाखवला. हा सर्व साधू शरण आले. स्वामी समर्थ हे वाळूमध्ये प्रगट झालेले आहेत. तिथला हा दृश्य आहे आणि छान अशी वारूळ बनवलेली आहे त्यांनी. झाडाखाली आहे, वडाचं झाड आहे आणि तिथे खाली हे केलेलं आहे. हे शिर्डीचे साईबाबा आहेत जे उकळत्या पाण्यात जेवण बनवताना दाखवलेलं आहे. चमत्कार होता की गरम पाण्यात त्यांनी हात घालून ते जेवण बनवत आहेत. मी बघू शकता खाली छान दाखवले आहे. संपली आणि साईबाबाची जर्नी चालू झाली आहे. हे साईबाबा आहेत जे आपल्या प्रभात फेरी काढली आहे. त्यांनी सगळे गावकऱ्यांसोबत ते फिरताना दाखवलं आहे. साईबाबा आहेत जे याच्यात सभा भरली आहे. सर्व गावकरी इथे सभेला उपस्थित आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग आहेत जे मुक्ताई, तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांना खांद्यावर घेऊन ते चालले आहेत. तो दृश्य आहे. म्हणजे दिंडीला चालले आहेत ते, पांडुरंगाच्या भेटीला चालले आहे. पांडुरंग स्वतः त्यांना न्यायला आलेला आहे. ताई आहे, दिंडी चाललेली आहे. चला आता कृष्णाची नगरी चालू झाली आहे जिथे कृष्ण वासरान गायींसोबत खेळायचा, त्यांना चरायला आणायचा. तो हा दृश्य आहे. तुम्ही बघू शकता तो कृष्ण आहे तिथे. या गायी आहेत त्याच्या ज्या बोलले ना नाही ना शूटिंग. हे श्रीकृष्णाची नगरी आहे. यामध्ये सगळे गायी वासरे चारायला कृष्ण घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबर त्याचे मित्र सुदामा ते सगळे इकडे आहेत. आणि श्रीकृष्ण हा बासरी वाजवतोय. त्या बासरीच्या धुंदावर सगळ्या गायी एकत्र यायच्या. तो हा दृश्य आहे. इथे पण छान अशा मूर्त्या कोरल्या गेलेल्या आहेत सफेद रंगामध्ये. खूप सुंदर आहेत. हा सज्जा आणि हा मोठा साईबाबा आहे जो मी तुम्हाला मगाशी दाखवला होता की खूप मोठा साईबाबा आहे. हा खूप मोठा साईबाबा आहे. एकदमच आहे. पप्पा इथे छान मला वाटतं नृत्याच्या मूर्त्या असतात आहेत ना त्यांची कलाकृती केलेली आहे इथे.
बँड झाला होता, पण आता नाही आहे तो. दिसला तर आपण घेऊया. हे बघा खूप छान दृश्य आहे. खूप हे इथे बैलांची जोडी केली आहे आणि बघा समोरून तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर इथे टायमिंग आहे सकाळी 9 ते 6चा टायमिंग आहे. त्याच्यानंतर मे बी बंद होतो सगळा, कारण की आता तर मिनिमम आम्हाला 6:45 वाजले आहेत. आता मंदिर चालू आहे, बाकी सगळं काही बंद झालेलं आहे, म्हणजे हळूहळू बंद होतं आहे सगळं. इथेही एक वासरू दूध पिताना दाखवलेलं आहे मंदिरासमोर. तुम्हाला जवळ दाखवते, छान आहे. हे बघा, आम्ही आधी 4 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा एवढी नव्हतं, पण आता खूप साऱ्या सोयी इथे झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यांना कोणाला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते इथे विजिट करू शकता, ते इथे येऊन दर्शन घेऊ शकता. जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथे हरिपाठ चालू होता संध्याकाळी. आता झालंय, संपलंय.